students, myself Kiran Jadhav. Today we have started the new topic twins. We start the new topic after we have seen here. Last period we have seen that male sperm and female oocyte union here and becoming a zygote. After zygote it टुवर्ड्स द युटेरस, तो कुठे म्हणजे टुवर्ड्स केला जातो युटेरसकडे. डेव्हलपिंगसाठी प्रॉपर न्यूट्रिशन त्याची डेव्हलपमेंट युटेरसमध्ये होते. युटेरसमध्ये अशी व्यवस्थित प्रॉपर काय असते जागा असते ओव्हिडक्टमध्ये. इथे युनियन होणारे झायगोट आणि स्पर्मचं आणि इथे तयार झालेला झायगोट तो कुठे येणारे ह्या युटेरसमध्ये येणारे डेव्हलपमेंटसाठी. आणि मग आफ्टर 9 months ऑफस्प्रिंग इज बॉर्न. इथपर्यंत आपण बघितलं होतं. नाव टुडे वी हॅव सीन दॅट ट्विन्स. आपल्याला थोडं क्युरिओसिटी आहे. सुरुवातीपासून आपण मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन बघितलं, मेन्स्ट्रुअल सायकल बघितली. आता आपण उत्सुकता आहे आपल्याला ट्विन्सची. आतापर्यंत आपण सिंगल बेबीचंच कशा पद्धतीने ओव्हिडक्टमध्ये रिप्रोडक्शनची प्रोसेस होते वगैरे बघितलं. तर ट्विन्स म्हणजे काय आपण आधी समजून घेऊया. 2 embryos develop simultaneously in the same uterus and thus 2 offspring are delivered simultaneously. Such offsprings are called as twins. काय होणार आहे? 2 एम्ब्रिओ डेव्हलप होणार आहे एकाच वेळेस, डझंट इट. आणि नंतर ती 2 भ्रूणातून वाढ होते, 2 अपत्य जन्माला येतात आणि अशा अपत्यांना आपण जुळी म्हणजेच ट्विन्स असे म्हणतो. मेनी कपल हॅव ट्विन्स. देअर आर 2 main types of twins, monozygote twins and dizygote twins. Monozygote twins are formed from single embryo during early period of embryonic development. Within 8 days of zygote formation, cell of that embryo divided into 2 groups. आता बघा आपण थोडंसं समजून घेऊया की ट्विन्स जन्माला येतात म्हणजे नेमकं काय होतं, कशी जन्माला येतात. तर आपण लास्ट पिरियडमध्ये वी हॅव सीन दॅट दिस इज द ओरी पार्ट. व्हॉट इज द फंक्शन ऑफ ओरी? प्रोड्यूस द ओसिट, डझंट इट. हे इथे अनेक एग सेल आहेत. आता काय होणार आहे ह्या एग सेलमधून ह्या फनेलाइक स्ट्रक्चरमधून हा ओव्हिडक्ट आहे आपला. ह्या ओव्हिडक्टमध्ये काय होणार आहे इथे एक ओसाइट आला इथे, डझंट इट. ह्या ओरीमधून एक ओसाइट इथे येतो. काय होतं व्हजायनामधून इथून एक स्पर्म इथे येतो आणि काय होणार आहे इथे झायगोट तयार होणार आहे. इथे काय आलेला आहे एक स्पर्म आलेला आहे. हा स्पर्म आहे. काय झालं इथे फर्टिलायझेशन होईल, डझंट इट. इथे काय तयार होईल मग झायगोट तयार होईल. हा तयार झालेला झायगोट काय होतो कुठे येतो इथे तयार झालेला झायगोट ह्या ओव्हिडक्ट ह्या तयार झालेल्या झायगोटला पुश टुवर्ड्स द युटेरस. आता हा कुठे येणार आहे इथे युटेरसमध्ये येणार आहे. कुठे येणार आहे ह्या युटेरसमध्ये येणार आहे. बघा आता इथे युटेरसमध्ये आल्यानंतर हे फार इम्पॉर्टंट आहे. बी केअरफुली लिसन. Within 8 days of zygote formation, झायगोट फॉर्मेशन झाल्याच्या 8 दिवसांच्या आत, अगेन आय रिपीट, जेव्हा इथे झायगोट फॉर्मेशन झाला हा युटेरसमध्ये आला तर विदिन 8 days 8 दिवसांच्या आत झायगोट फॉर्मेशनच्या 8 दिवसांच्या आत ह्या एम्ब्रियोच्या 2 एम्ब्रियो सेल तयार होतात. लिसन केअरफुली. हां काय तयार झाल्या 2 एम्ब्रियो सेल तयार झाल्यात म्हणजे 2 झायगोट फॉर्मेशन इथे झालं. आता हे तयार होत असताना ह्याच न्यूक्लियसमधलं काही जेनेटिक मटेरियल इथे वापरलं गेलं. इट्स व्हेरी केअरफुली लिसन. आता काय झालेलं आहे इथे एकच फॉर्मेशन झालेलं आहे झायगोटचं. येताना युटेरसमध्ये एकच झायगोट आला आणि ह्या एकाच झायगोटचं फॉर्मेशन होत असताना 8 दिवसांच्या आत काय झालेलं आहे याचं ह्या ह्या एम्ब्रियोचं डिवायडेशन झालं आणि 2 एम्ब्रियो आर फॉर्म हिअर.
आता असे हे जे एम्ब्रियो तयार होतात हे जेनेटिकली सारखे राहणार आहेत. त्यामुळे अशी जन्माला येणारी ही जी बाळं आहेत हे आफ्टर 9 मंथ्स नंतर ही बाळं कशी ट्विन्स राहणार आहेत. ही जेनेटिकली सारखीच राहणार आहे का, तर एकाच न्यूक्लियसपासून 2 तयार झाले होते आणि न्यूक्लियसमधलं DNA काय काम करतं, जेनेटिक इन्फॉर्मेशन राहणार आहे. मग अशी जन्माला येणारी ही जी बाळं आहेत ही मोस्टली सेम सेक्सची पण असतात. मीन्स आयदर 2 फिमेल बेबी और आयदर 2 मेल बेबी. एक तर दोघी जन्माला येणारी बाळं हे काय राहणार आहेत, मुली राहणार आहेत किंवा मुलं राहणार आहेत. म्हणजे त्यांचं सेक्स डिटर्मिनेशन आर ऑल्सो सेम. डझंट इट. जेनेटिकली ते काय राहणार आहेत, सेम राहणार आहेत. सिमिलॅरिटी देअर ॲपिअरन्स, त्यांचं दिसणंसुद्धा सारखंच राहणार आहे. अशी जी बाळं जन्माला येणार आहेत त्यांचं, जी ट्विन्स आहेत त्यांचं जेंडर आर ऑल्सो सेम, बोथ आयदर बॉईज अँड और बोथ आर गर्ल्स. लाईक दॅट. आय रिपीट अगेन, these types of reproduction is called monozygote. Mono means सिंगल ओसीट आला, स्पर्मकडून एकच काय झालेला आहे, हा झायगोट डेव्हलप झाला. तो ओव्हिडक्टमधून युटेरसमध्ये आला आणि विदिन 8 days फॉर्मेशन ऑफ झायगोट. आय रिपीट इट अगेन, विदिन 8 days ऑफ झायगोट फॉर्मेशन. 8 दिवसाच्या आत काय झालेलं होतं, एका झायगोटच्या 2 एम्ब्रियो तयार झालेत. यांचं काय झालं, इथे डिव्हायडेशन झालं. 2 एम्ब्रियो तयार झाले. त्यांचं जेनेटिक मटेरियल काय होतं, सेम होतं. मोनो म्हणजे एकच, म्हणजे एकाच गर्भापासून 2 गर्भ तयार झाले. जेनेटिक मटेरियल यांचं सेम होतं. त्यामुळे असे हे जे बेबी होते हे कसे राहणार आहेत, एक्झॅक्टली सिमिलर राहणार आहेत. दिसायला फिजिकल ॲपिअरन्स ज्याला आपण म्हणतो तो कसा राहणार आहे, त्यांचा सेम राहणार आहेत. हाय म्हणजे पॉसिबिलिटी जी आहे ती मोस्टली कशी राहणार आहे, एक्झॅक्टली सिमिलर राहणार आहेत. सच ट्विन्स ॲपिअरन्स अँड देअर जेंडर्स आर ऑल्सो सेम. दॅट मीन्स बोथ विल बी आयदर बॉईज ऑर गर्ल्स. डझंट इट. आता सेकंड काय होतं बघा, की सेम हेच डेव्हलपमेंट आहे. सेम ओरीमधून एकच ओसीट आला, व्हजानाकडून एकच स्पर्म आलेला आहे आणि इथे झायगोट तयार झालेला आहे आणि तो काय झालेला आहे, युटेरसकडे टुवर्ड्स झालेला आहे डेव्हलपिंगसाठी. ठीक आहे. आता बघा इथे येत असताना हा जो आपण आधीचा मोनोझायगोट ट्विन्स बघितला हा कसा होता, विदिन 8 days होता. हा विदिन 8 days. आता आफ्टर 8 days जर 8 दिवसानंतर जर ह्या एका झायगोटचे 2 एम्ब्रियो तयार झालेत तर कोजॉईंट किंवा सियामी मुलं ज्याला आपण म्हणतो अशी बाळं जन्माला येतात. आणि हे थोडंसं रिस्की आहे. मधून विदिन 8 days आणि आफ्टर 8 days हे इम्पॉर्टंट आहे ट्विन्समध्ये समजून घेण्यासाठी. विदिन 8 daysमध्ये झालं हरकत नाही, सारखीच दिसणारी बाळं जन्माला येणार आहे, त्यांचा जेंडर सारखाच राहणार आहे. पण जर 8 दिवसानंतर ह्या झायगोटचे जर 2 एम्ब्रियो तयार झालेत तर अशी जन्माला येणारी बाळं को जॉईंट असू शकतात. म्हणजे त्यांचे जे अवयव आहेत हे कॉमन असू शकतात. मे बी दोघांचं चेस्ट एक असेल, हेड असेल, पाठीकडून ते चिटकलेले असतात. मी तुम्हाला अशा बाळांची चित्र माझ्या याच्यात जेव्हा मी हा व्हिडिओ तुम्हाला अपलोड करेल तेव्हा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल. तुम्हालाही तसं सहसा माहितीच आहे. या पद्धतीने आता हा झाला आपला मोनोझायगोट. ट्विन्सचे 2 प्रकार पडतात. एक आहे मोनोझायगोट ट्विन्स आणि दुसरा आहे डायझायगोट ट्विन्स. आता बघा काय होतं आहे, मोनोझायगोट ट्विन्स आर फॉर्म सिंगल एम्ब्रियो ड्युरिंग अर्ली पिरियड of embryo development. Within 8 days of zygote formation, cell of that embryo divide into 2 groups. These 2 groups develop of 2 separate embryo and thus monozygotic twins are formed. Such twins are genetically exactly similar to each other.
एकच एम्ब्रिओपासून 2 झालेत, त्यामुळे जेनेटिकली सिमिलर आहेत. ड्यू टू धिस सच ट्विन्स आर एक्झॅक्टली सिमिलर, दिसणार आहेत सारखे, अँड देअर ॲपिअरन्स अँड देअर जेंडर इज ऑल्सो सेम, दॅट मीन्स बॉईज ऑर गर्ल्स. इन केस ऑफ monozygotic twins, if the embryonic cell are divided into 2 groups 8 days after the zygote formation. बघा आता केव्हा होणार आहे? एम्ब्रियोनिक सेल 2 आफ्टर 8 डेज. जर एम्ब्रियोनिक सेलच्या 2 सेल ह्या 8 दिवसानंतर झाल्या, देअर इज हायली पॉसिबिलिटी ऑफ फॉर्मेशन ऑफ को जॉईंट ट्विन्स ऑर सायमीज ट्विन्स. जसे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे एकमेकांना जॉईंट किंवा एक ऑर्गन दोघं बॉडीमध्ये असणारी बाळं जन्माला येतात. सच ट्विन्स आर बोर्न विथ सम पार्ट्स ऑफ बॉडी जॉईंट टू इच अदर. सम ऑर्गन्स आर कॉमन इन सच ट्विन्स. आता सेकंड 2 टाईप्सचे ट्विन्सचे. मोनोझायगोटिक मीन्स एकाच झायगोटपासून तयार झालेले, आणि दुसरा आहे डायझायगोटिक. आता डायझायगोटिकमध्ये काय होतं बघा, ऑकेजनली 2 झायगोट आर रिलीज फ्रॉम द ओव्हरी ऑफ वुमन अँड बोथ oocytes are fertilized by 2 separate sperms, and thus 2 zygotes are formed. 2 embryos are formed from those 2 zygotes, and both of those embryos are separately implanted in the uterus, and thus the dizygotic twins are delivered after complete development. Such twins are genetically different, and some may be सेम ऑर डिफरंट बाय जेंडर. कशा पद्धतीने इथे होणारे बघा, परत मी तुम्हाला समजावून सांगते. ही फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहे. आता मोनोझायगोटमध्ये काय झालेलं आहे, एकच ओसीट आलेला आहे. आता काय होणार आहे, वुमनचे इथं 2 ओसीट येणार आहेत. हे काय 2 ओसाईट आलेत. आता त्याच वेळेस मेल स्पर्मसुद्धा इथे 2 येणार आहेत. बघा, हा एक आणि हा एक, दोघं. आता काय झालेलं आहे, इथे ओव्हिडक्टमध्ये झायगोट फॉर्मेशन होईल, आणि हे दोघं झायगोट डेव्हलपमेंटसाठी टुवर्ड्स द युटेरसकडे येणार. आता युटेरसमध्ये आल्यानंतर इथे काय होणार आहे बघा, थोडंसं काळजीपूर्वक लक्षात घ्या. आता आपण बघितलेलं आहे की प्रत्येकाकडे आपल्याला क्रोमोझोम्स, नंबर ऑफ क्रोमोझोम्स माहिती आहे. तर मेल क्रोमोझोम्समध्ये 22+X अँड 22+Y ही क्रोमोझोम्सची जोडी असते. 22+X आणि 22+Y. आता इथे काय होणार आहे की समजा हा जो स्पर्म इथे आला, हा जर X स्पर्म असेल, 22+X असेल, आणि फिमेलमध्ये ऑलरेडी Xच असते. मग XX जर कॉम्बिनेशन झालं तर तयार होणारी जी बेबी आहे ती काय राहणार आहे, फिमेल, ऑल जिला काय आपण म्हणतो गर्ल्स बेबी जन्माला येणार आहे. काय येणार आहे, गर्ल्स. आता सेकंड थिंग, समजा इथून आलेलं जो स्पर्म होता, सपोज हा 22+Y आहे आणि फिमेलचा असतो 22+X. मग काय होणार आहे, इथे मेन चाइल्ड म्हणजेच काय, बॉय ज्याला आपण म्हणतो बॉईज चाइल्ड जन्माला येणार आहे. डझंट इट? बी केअरफुली, आय टॉक टू अगेन डायझायगोट. डाय मीन्स 2. काय झालेलं आहे, एरवी ओव्हरीमधून काय होतं, सिंगलच ओसीड बाहेर पडतो, पण आता काय झालेले 2 ओसीड बाहेर पडलेत. सेम व्हजायनामधून 2 स्पर्म इकडे आलेत, आणि दोघं स्पर्मने दोघं वेगवेगळे इंडिव्हिज्युअल ओसीड काय केले, फर्टिलाइज्ड केले. मग इथे झायगोट फॉर्मेशन झाले. हे दोघं झायगोट एम्ब्रिओ सॅकमध्ये आले. आता इथे येताना काय होणार आहे, आता दोघांमधलं जर क्रोमोझोम्सचे जर वेगवेगळे असतील, जर XX झाला तर फिमेल होईल, XY युनियन झालं तर बॉईज होईल, किंवा दोघांकडे पण एक स्पर्म गेला, इकडेही एक स्पर्म गेला, तर दोघंही काय होतील, डॉटरच जन्माला येऊ शकतात. मग आता इथे काय राहणार आहे, जेनेटिकली डिफरंट राहणार आहे. डझंट इट? कारण दोघं इंडिव्हिज्युअल झायगोट आहेत, दोघं स्पर्मची इन्फॉर्मेशन वेगळी राहील मेलची, दोघं फिमेलच्या ओसीडची सुद्धा इन्फॉर्मेशन वेगळी राहील. त्यामुळे अशी जन्माला येणारी बाळं दिसायला वेगळी असतील, कलर वेगळा असेल, एक बॉईज असेल, एक गर्ल्स असेल. अशा पद्धतीने आपल्याला डायझायगोटिक मिळतात. बघा,
Two zygotes are released from the ovary of woman and both oocytes are fertilized by two separate sperm and thus two oocytes are formed. Two embryos are formed from those two oocytes and both of those embryos are separately implanted in the uterus and the zygotic twins are delivered after complete development. And such twins are genetically different and may be same of different genders. Doesn't it? आलं लक्षात? परत एक मिनिटात मी तुम्हाला सांगते काय होतं आहे. ट्विन्स कसे तयार होणार आहेत. टू टाईप्स ऑफ ट्विन्स राहणार आहेत. मोनोझायगोटिक, डायझायगोटिक. आता मोनोझायगोटिक ट्विन्समध्ये एकाच झायगोटचे दोन फॉर्मेशन झालेले आहेत आणि ते कसे होणार आहेत विदिन 8 डेजमध्ये. त्यामुळे हे कसे राहणार आहेत जेनेटिकली सिमिलर दिसणार आहेत. एकतर दोघेही बॉईज असतील किंवा दोघेही गर्ल्स असतील. आता इथे छोटासा आपल्याला एक पॉईंट लक्षात ठेवायचा आहे की जर झायगोटचं फॉर्मेशन ऑफ झायगोट 8 दिवसानंतर जर झालं, आफ्टर 8 डेज द झायगोट फॉर्मेशन, कॉन्जॉईंट ट्विन्स किंवा सायमिस ट्विन्स जन्माला येतील ज्यांचे कॉमन ऑर्गन्स असतात, ते एकमेकांना चिकटलेले असतात या पद्धतीने. डायझायगोटिकमध्ये आपण बघितलं की दोन ओरीमधून 2 ओसीट येणार आहेत, 2 स्पर्म येणार आहेत आणि इंडिव्हिज्युअल म्हणजे वेगवेगळे 2 जर्म सेल किंवा 2 एम्ब्रिओ तयार होणार आहेत. मग त्यांचं जेंडर डिफरंट असू शकतं, ते जेनेटिकली डिफरंट असू शकतात. या पद्धतीने ट्विन्स आपण बघितले. पुढे आपल्याला दिलेला आहे रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. आता रिप्रोडक्टिव्ह हेल्थमध्ये आपल्याला माहिती आहे की इंडिया डेव्हलप कंट्री आहे. गर्ल्स पण आता भरपूर शिकायला लागलेल्या आहेत. पुरुषांसोबत त्याही बाहेर कामाला जातात. आणि मग स्त्री म्हटलं की मेन्स्ट्रुअल सायकल आलीच. मग 8 डे म्हणजे मेन्स्ट्रुअल सायकल आली कंपल्सरी, तर ही नॅचरल प्रोसेस आहे, फिमेलमध्येही राहणारच आहे. पुरुषांसोबत 8-8 तास बाहेर काम करत असताना मग ते स्त्रियांना मेन्स्ट्रुअल पिरियडमध्ये 4-5 दिवस ब्लिडिंग होणारच आहे. मग ते टाईम टू टाईम ती क्लीननेस कदाचित होणार नाही. परत काही आपल्या देशामध्ये सामाजिक आणि वेगवेगळ्या प्रकारच्या काय आहेत पारंपरिक रूढी आहेत. मग बऱ्याचदा स्त्रियांना घराबाहेर 5 दिवस बसवलं जातं. मग त्या पिरियडमध्ये त्यांचे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स जे आहेत ते टाईम टू टाईम क्लीन केले जात नाही. मग अशामुळे काय होऊ शकतं, अनेक प्रकारचे रोग होऊ शकतात. कुठले रोग होऊ शकतात, रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनशी रिलेटेड रोग होऊ शकतात. ह्या पिरियड्समध्ये आपण काय केलं पाहिजे, अतिशय टापटीप स्वच्छता, ओव्हर क्लीननेस केला पाहिजे. मग ह्या ज्या समस्या आहेत रिप्रोडक्टिव्ह इलनेसच्या, ह्या ओन्ली फिमेलमध्येच असतात असं नाही, मेलमध्ये सुद्धा दिसून येतात. ॲक्च्युली WHO किंवा नॅचरली हेल्थ पर्सन आपण कुणाला म्हणतो आहे, अ पर्सन स्टेट ऑफ बिईंग फिजिकली, मेंटली आणि सोशली स्ट्रॉंग जर असेल तरच तो हेल्दी आहे असं आपण म्हटलं जातो. पण स्त्रियांच्या बाबतीत अजूनही आपल्या देशामध्ये काय आहे, मोठ्या प्रमाणामध्ये अनास्था आहे. आणि मग अशा वेळेस काय होणार आहे, सम प्रॉब्लेम रिगार्डिंग रिप्रोडक्टिव्ह हेल्थ मे अराईज इन मेन टू. मग असे जे स्त्रियांमध्ये पण काही जेनेटिकली डिसीज दिसून येणार आहेत, मेनमध्ये पण दिसून येणार आहेत. इट इज इसेन्शियल टू मेंटेन द क्लीननेस ऑफ देअर जेनिटल्स. मग अशावेळी दोघांनीसुद्धा, स्त्री असो की पुरुष असो, त्यांनी आपले रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स जेनिटल्स काय केले पाहिजेत, स्वच्छ ठेवले पाहिजेत. जर असं नाही झालं तर काय होऊ शकतं बघा, अमंग द व्हेरियस सेक्सुअल डिसीजेस. आता ही नावं आपल्याला लक्षात ठेवायची आहेत, इम्पॉर्टंट आहेत, एक्झाममध्ये वगैरे विचारू शकतात. कुठले डिसीज होऊ शकतात, एक आहे सायफिलिस अँड गोनोरिया. परत सांगते, सायफिलिस अँड गोनोरिया ही कोणते डिसीज आहेत, सेक्सुअल रिप्रोडक्टिव्ह डिसीज, रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनशी रिलेटेड डिसीज आहेत. ऑकर्स ऑन लार्ज स्केल. बघा, जर अनहेल्दी जर आपण हे ऑर्गन्स ठेवलेत, मेल असो वा फिमेल असो, तर त्यांना सायफिलिस अँड गोनोरिया टाईप्सचे डिसीज होत आहेत. बोथ ऑफ these disease are caused by bacteria. दोघेही आजार कशामुळे होणार आहेत, बॅक्टेरिया मीन्स जीवाणूमुळे होणार आहेत. अकरन्स ऑफ चान्स पॅचेस ऑन व्हेरियस पार्ट्स ऑफ बॉडी इन्क्लुडिंग जेनिटल, रॅश, फेवर, इन्फ्लेमेशन ऑफ जॉईंट्स,
अलोपेशिया म्हणजे केशगळती एक्सेट्रा आर द सिम्पटम्स ऑफ सायफिलस. काय होणार आहे? सायफिलिस जर आजार झाला तर त्याच्यामध्ये काय होणार आहे? मोठ्या प्रमाणामध्ये इन्फ्लेमेशन ऑफ जॉईंट्स, जे जॉईंट्स आहेत आपले, जोड आहेत सगळ्या शरीरातले, त्यांच्यामध्ये काय होते? सुजन येते, ताप येतो, सर्वांगावरती रॅशेस येतात, बॉडी पेन प्रचंड प्रमाणामध्ये होणारे, आणि अलोपेशिया म्हणजे केसगळतीसुद्धा होते. हे सगळे काय आहेत? ह्या आजाराचे सिम्पटम्स आहेत. कशाचे? सायफिलिस. दुसरं दिलेलं आहे पेनफुल अँड बर्निंग सेन्सेशन ड्युरिंग युरिनेशन, oozing of pus through penis and vagina, inflammation of urinary tract, anus, throat, eyes, etc. are symptoms of gonorrhea. दुसरा डिसीज दिलेला आहे गोनोरिया जर झाला तर काय होऊ शकतं? तर युरिनरी ट्रॅक जो आहे त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये इन्फ्लेमेशन म्हणजे जळण ज्याला आपण म्हणते होऊ शकतं युरिनरी ट्रॅकमध्ये. त्याच्यातून पस बाहेर येतो. डोळ्यांची, थ्रोटमध्ये, ॲन्यूसमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सुजनसुद्धा होते. अशा पद्धतीने रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनशी रिलेटेड जे डिसीज आहेत सायफिलिस आणि गोनोरिया हे 2 आजार आहेत जे की बॅक्टेरियामुळे होतात. याच्यासाठी आपल्याला टाईम टू टाईम काय केली पाहिजे? क्लीननेस केली पाहिजे. अशा पद्धतीने आपण ट्विन्स कशा पद्धतीने होतात समजून घेतलं आणि त्याचे ट्विन्सचे प्रकार बघितलेत. आता भेटूया पुढच्या पिरियडला. आज आपल्या इथे 3rd चॅप्टर संपत आहे. परत एकदा सांगते, मोनोझायगोट आणि डायझायगोट हे ट्विन्स राहणार आहेत. एकच काय येणार आहे? ओसिट येणार आहे. आणि ह्या आल्यानंतर 8 दिवसाच्या आत 2 ट्विन्स तयार होणार आहेत जे जेनेटिकली इक्वल राहणार आहेत. मात्र 8 दिवसांनंतर जर 2 एम्ब्रिओ तयार झाले तर ते कॉन्जॉइंट किंवा सायमिन ट्विन्स तयार होणार आहेत जे की आपल्याला फार भयानक असतात, त्याच्यामुळे प्रॉब्लेम्स होऊ शकतात. आणि सेकंड प्रकार आपण बघितला डायझायगोट. मग डायझायगोटमध्ये काय होणार आहे? तर 2 एम्ब्रिओ म्हणजे 2 ओसिट इथे येणार आहेत. इथे परत 2 वेगवेगळे स्पर्म येणार आहेत. 2 इंडिव्हिज्युअल एम्ब्रिओ तयार होणार आहेत. त्यामुळे अशी येणारी जी बाळं आहेत ही इंडिव्हिज्युअल असतात. मग एक बॉईज आणि एक गर्ल्स असू शकतात. ते जेनेटिकली डिफरंटसुद्धा असू शकतात. 2 टाईप्स ऑफ डिसीज आपण बघितलेत, सायफिलस आणि गोनोरिया. इट कॉज फॉर बॅक्टेरिया आणि त्याचे सिम्पटम्स आपण बघितलेत. भेटूया 4th चॅप्टरमध्ये. तोपर्यंत नमस्कार.